नमस्कार, मी विलास बडे, अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण रेशीम शेती करणाऱ्या खानदेशातल्या शेतकऱ्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर बंधारे उभारणाऱ्या महिलांची गोष्ट सुद्धा आपल्याला बघायची आहे। बाजारभाव जाणून घ्यायचे, तसंच हवामान बदलावर आधारित परिसंवादाचा पुढचा भाग सुद्धा आपल्याला बघायचा आहे। पण सुरुवात करूयात अन्नदाता ठळकने। राज्य सरकारने अवैध बीटी बियाणं अर्थात HT-BT बियाण्यांच्या चौकशी संदर्भात बनवलेल्या SITला सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे। IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अवैध बियाण्यांच्या संदर्भात चौकशी करते। पण गेल्या काही महिन्यात मराठा आरक्षणापासून इतर अनेक कारणांमुळे वेळ न देता आल्याने सरकारने कृष्णप्रकाश यांना मुदतवाढ दिली आहे। सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी इथल्या फलटण शुगर वर्क या साखर कारखान्याने फलटण तालुक्यातल्या हजारो ऊस उत्पादकांचे अंदाजे 6 कोटी रुपये थकवलेत। या थकीत रकमेमुळे या तालुक्याची ऊस शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे। याचा परिणाम म्हणून सालपे गावच्या भगवान शिंदे यांनी 3 लाखांच्या बिलासाठी सोमवारी आत्महत्या केली। याबाबत साखर कारखाना प्रशासनाकडे पाठपुरावा केला, तर त्यांच्याकडून उत्तर देणं सातत्याने टाळलं जात आहे। कांद्याला भाव मिळत नसताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे। आपल्या कांद्याला तरी भाव मिळेल ही अपेक्षा या शेतकऱ्यांना वाटते। सध्या कांदा मातीमोल झालाय। मोठे कष्ट करून कांदा कवडीमोल भावाने विकतोय, तरीही अहमदनगर जिल्ह्यातले अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करताना दिसतायत। राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नेवासा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सध्या कांदा लावला जातोय। एकरी एकूण 40 ते 50 हजार रुपये खर्च करून मजुरांकरवी कांदा लागवड केली जाते। तर या होत्या शेती जगतातल्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। शेती आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सध्या अनेक पातळ्यांवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। पण शेतीत 70% कष्टाची हिस्सेदारी असलेल्या महिलांचा फारसा विचार आत्तापर्यंत तरी करताना दिसले नाही। पण मुंबईच्या गोदरेज कंपनीने मात्र आपला सामाजिक उपक्रम म्हणून शेतीत काम करणाऱ्या देशभरातल्या महिलांचा एक मेळावा घेतलाय आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलंय। मुंबईतल्या गोदरेज कंपनीत नुकतंच देशभरातल्या काही शेतकरी महिलांना एकत्र आणण्यात आलं। त्यांच्या शेती कामातल्या समस्यांवर चर्चाही झाली, तर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला। 2 साल से अच्छा लगा, मतलब कि खाद बीज का तौर तरीका बोने का, इससे मतलब जैविक खाद डालने से सब्जी और अनाज में भी फ़र्क है, इसलिए अच्छा लगा हमें गोदरेज कंपनी के वजह। अच्छा, आपको पैसा कितना मिलता है उसमें से और कैसा घर चलता है? पहले मतलब अनाज कम ही निकलता था, कम खर्च, मतलब खर्चते तो उतने ही हैं पर वो पैसे कम मिलते थे। और अभी अनाज अच्छी फसल मतलब निकलती है तो अच्छे पैसे मिल जाते हैं, घर खर्चे भी। मध्य प्रदेश, झारखंड, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या अल्पभूधारक आणि पशुपालन करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात समावेश होता। गोदरेज कंपनीच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून महिलांना मिळत असलेल्या या संधीवर त्या समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। मार्गदर्शन तो ये मिला कि हमारे लिए इतनी बड़ी गोदरेज संस्था ने सोचा कुछ छोटे किसानों को क्या मालूम आगे लाना चाहती है। हम गांव की महिलाएं ज़्यादा पढ़ी लिखी तो होती नहीं है, आप सिटी के लोग तो ऐसे जॉब करके सब कुछ करके अपना काम चला लेते, लेकिन हमारी तो कोई पहचान ही नहीं है। तो हो सकता है गोदरेज की तरफ से हमारी कुछ पहचान बन जाए। गोदरेज कंपनी सध्या शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि पर्यायानं उत्पन्न वाढीसाठी बरेच प्रयत्न करते। हा प्रयत्न केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाकडून प्रेरित आहे। प्रोडक्टिविटी बढ़ानी है, इनकम्स बढ़ानी है और बहुत आज भी डिस्कशन हुआ है, बहुत रूप है ऐसा करने का और बहुत चीज़ करने की ज़रूरत है। गवर्नमेंट, प्राइवेट सेक्टर, किसान एसोसिएशन सब मिलके काफ़ी कर सकते हैं। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर सध्या अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, पण महिलांच्या उत्पन्न वाढीवर प्रयत्न करत गोदरेज कंपनीनं एक वेगळी वाट चोखाळली है। किसान को बढ़ाने की बहुत ज़रूरत है अपने देश में
एग्री प्रोडक्शन बढ़ाना है, एग्री इनकम्स बढ़ानी है, और जो ये होगा तो देश के लिए बहुत अच्छा होगा, देश की ग्रोथ के लिए बहुत अच्छा होगा। या एक दिवसाच्या महिलांच्या कृषी परिषदेत महिलांनी वेगवेगळ्या तज्ज्ञांशी संवादही साधला। त्यांच्या रोजच्या कामात बदल घडवता येईल असे प्रयत्नही केले। अशा प्रकारच्या उपक्रमातून शेतीत काम करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढणार हे नक्की। मुंबईहून मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या तेरेवांगणी गावच्या 5वीलाच पाणी टंचाई पुजली। मात्र या गावातील महिलांनी एकत्र येत लोकसहभागातून मिशन बंधारे मोहीम यशस्वी केली। गावातील महिला आणि पंचायत समिती महिला कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या मिशन बंधारे मोहिमेमुळे तेरेवांगणी गाव आज पाणीदार झाले। रत्नागिरी जिल्ह्यातलं तेरेवांगणी गाव कोकणात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात मात्र पाण्याचं दुर्भिक्ष असतं। कारण सह्याद्रीच्या उंच कड्यावरून वेगानं वाहत येणारं पाणी थेट समुद्रात जातं आणि त्यामुळे पावसाळा संपला की पाण्याची चणचण सुरू होते आणि पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या नद्या उन्हाळ्यात कोरड्या ठाक पडतात। या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तेरेवांगणी गावातल्या महिलांनी हाती घेतली मिशन बंधारे मोहीम। तेरेवांगणी या गावाची दखल घेतली ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी। गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी या गावाला भेट दिली आणि गावकऱ्यांसोबत मिशन बंधारे या मोहिमेत प्रत्यक्ष श्रमदान सुद्धा केलं। डोंगर दऱ्यातील काटेरी वाट पायदळी तुडवत त्या नदीत उतरल्या आणि शिवाय त्यांनी वनभोजनाचा आस्वादही घेतला। ही मिशन बंधारा लोकसहभागातून काम प्रत्येक तालुक्यामध्ये घेतलं गेलेलं आहे। जवळजवळ आता दापोली तालुक्यात जिथे आज या ठिकाणी आपण उभे आहेत तिथे जवळजवळ आय थिंक 550 400 450 बंधारे बांधले गेलेत आणि या कामातून असा अपेक्षित आहे की शेजार जे आपल्याला पाणी स्टोरेज होते तर आपला जे ग्राउंड वॉटर लेवल आहे तो वाढेल आणि त्याचा फायदा शेतकरी सुद्धा घेऊ शकणार। कोकणात साधारण 3000 मिलीमीटर पर्जन्यमान होऊन सुद्धा पडणारं पावसाचं पाणी समुद्रात वाहून जातं। या पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। मात्र तेरेवांगणी गावाने लोकसहभागातून बंधारे बांधले आणि हाच आदर्श इतर गावांनी घेतला तर पाण्याची समस्या दूर झाल्या वाचून राहणार नाही। समिती दापोलीतर्फे दरवर्षीच खूप सारे बंधारे बांधण्यात येतात आणि ह्या वर्षीचंही बरंचसं टार्गेट पूर्ण झालेलं आहे। तर दरवेळी असंच असतं की लोकसहभागाचं खूप महत्त्व असतं, कारण जे लोकांनी केलेलं असतं म्हणजे असं म्हणतात ना, गाव करील ते राव काय करील, तर त्याचप्रमाणे एक जण कोणी काही करू शकत नाही। आणि आज जेव्हा मी हाक दिली सर्वांना, म्हणजे हे सर्व इथे तेरेवांगणी या ग्रामपंचायतमध्ये ऑलरेडी 35 ते 40 बंधारे झालेलेच आहेत, पण तरीही ज्यावेळी महिलांना पार्टिसिपेट केलं गेलं आणि आपल्याला करायचं आहे असं म्हटलं त्यावेळी सर्वांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की आम्हालाही आमचं पुढचं काम आहे ते करण्यासाठी यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली। मिशन बंधाऱ्यांसाठी श्रमदान करत असलेल्या याच महिला हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत होत्या, पण बंधारा निर्मितीमुळे त्यांची पायपीट थांबणार आहे। पाणी अडवण्याचा हा मार्ग कोकणातल्या प्रत्येक गावांना अवलंबला तर उन्हाळ्यात पाण्यासाठी बायाबापड्यांची होणारी पळापळ नक्कीच थांबणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली। तिकडे धुळे जिल्ह्यात तापमानाचा निच्चांक नोंदवला गेला। जिल्ह्यात केवळ 6.7 अंश सेल्सिअस कमी तापमानाची नोंद कृषी महाविद्यालयात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्यानं खाली येतोय, त्यानं गरम कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। धुळ्यातल्या थंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी। थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातलं सर्वात कमी तापमान धुळे जिल्ह्यामध्ये नोंदलं गेलेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 6.7 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदलं गेलं आणि त्यामुळे निश्चितच थंडीचा जो हंगाम सुरू झालेला आहे, कडाक्याची थंडीचा कहर धुळ्यात दिसून येतो। मी आहे टिबेटियन स्वेटर मार्केटमध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी थंडीसाठी जे नागरिक आहेत, आबालवृद्ध असतील, लहान मुलं असतील, ते थंडीपासून बचाव करण्यासाठी जे काही उबदार कपडे आहेत ते उबदार कपड्यांचा या ठिकाणी हा बाजार आहे आणि या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते। गेल्या 2-3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर थंडीचं वातावरण जे वाढलेलं आहे, थंडीचा या ठिकाणी जो
परिणाम तो दिसून येतो. त्यामुळे नागरिक जे आहेत उबदार कपडे घेण्यासाठी या ठिकाणी बाजारात खरेदी करताना दिसून येत आहेत. महिला असतील, पुरुष असतील, त्याचबरोबर लहान मुलं, सकाळी शाळेत जाताना नागरिक असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, या सर्वांना थंडीचा सामना करावा लागतोय. थंडीचा जो परिणाम आहे तो दिसायला सुरू होतो आणि रात्री 8 वाजेनंतर जी दुकानं आहेत, शहरातली बाजारपेठा असतील, त्या बंद होताना दिसून येत आहेत. एकूणच थंडी जी आहे मोठ्या प्रमाणात दिसली आणि या थंडीचा बचाव करण्यासाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहेत. नागरिक या ठिकाणी आलेत आणि बाजारामध्ये थंडीसाठी जे काही कपडे लागत आहेत, उबदार कपडे लागत आहेत, ते घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होताना दिसून येते. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. तेव्हा थंडीने महाराष्ट्राला हुडहुडी भरलेली आहे आणि म्हणूनच गरम कपड्यांकडे सगळ्यांचेच पाय वळत आहेत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. काँग्रेसनं सत्तेवर येताच अवघ्या काही तासात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. या कर्जमाफीच्या माध्यमातून सत्तेत येताच आपलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलंय. कर्जमाफी मिळवणारं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे देशातलं 9वं आणि 10वं राज्य ठरलंय. भोपाळमध्ये कमलनाथ आणि रायपूरमध्ये भूपेश बघेल यांनी सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोघांनी पहिलं काम केलं ते राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शेतकऱ्यांना 10 दिवसात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन सत्तेत येताच अगदी अर्ध्या तासात त्यांनी पूर्ण केलंय. पद संभालने के बाद ऑफिस में आकर पहली फाइल जो साइन करी है, जो हमने अपने प्रदेश के किसानों को आश्वासन दिया था कि 2 लाख रुपए तक का कर्जा माफ, ये मैंने पहली फाइल साइन करी है. बैंकों को भी ये बात सोचनी पड़ेगी कि जब आप उद्योगों का कर्जा 40-50%, ये तो इंटरनेट में किसी का 60% माफ कर दिया, किसी का 50% माफ कर दिया, ये तो आंकड़े ओपन है, और किसानों का कर्जा माफ करने में आप परेशान हो रहे हैं. मध्य प्रदेशात 34 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. प्रत्येकी 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे. सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जाची माफी झाली आहे. छत्तीसगडमध्ये 16,65,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. छत्तीसगडमध्ये 6,100 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. धानाला 2,500 रुपयांचा हमीभाव सुद्धा दिला जाणार आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू नंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. काँग्रेसनं सत्तेत येताच शेतकऱ्यांना भलं मोठं गिफ्ट दिलंय. असं असलं तरी हे गिफ्ट पूर्ण करण्याइतपत पैसे राज्याच्या तिजोरीत नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूकच होईल असं भाजपला वाटतंय. मध्य प्रदेश की बाबत उसमें कमलनाथ जी के दफ्तर ने ये नहीं बताया कि कितने किसानों को इसका लाभ है, कितने किसानों का टोटल लोन का अमाउंट कितना है और कितना वेव ऑफ किया गया है, और सरकारी खजाने में कितना पैसा है और कितना वेव ऑफ करने की गुंजाइश है. तो बिना आंकड़ों के खाली हवा उड़ा देना ये सिर्फ कांग्रेस कर सकती है, जैसे कि उन्होंने राफेल में भी किया. जे उद्योजक स्थानिकांना 75% रोजगार देतील त्यांना उद्योगांसाठी सबसिडी देऊ असं कमलनाथ यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री कन्यादान योजनेसाठी त्यांनी अनुदानाची रक्कमही वाढवली आहे. काँग्रेसच्या या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच धूमधडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेतकरी केंद्रित मुद्द्यांवर जास्त लक्ष केंद्रित होईल हेच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.